नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईमध्ये जे आहे ते मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांचं आज मतदान आहे आणि त्यापैकी एक आहे ते मुंबई, ज्या मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण यावेळेस जे आहे ते ह्या मतदानामध्ये काहीतरी वेगळं आणि विशेष असं आहे आणि ती गोष्ट म्हणजे सखी मतदान केंद्र. अर्थातच ज्या ठिकाणी संपूर्ण महिला अधिकाऱ्यांकडून ते मतदान केंद्र हे संचालित केलं जाईल, त्यांच्याकडून ह्या ठिकाणी पूर्ण जबाबदारी जी असेल ती महिलांकडे असेल. मुंबईतल्याच अशा एका 9 सखी मतदान केंद्रांपैकी आपण एका मतदान केंद्रावरती आलेलो आहे आणि ते आहे वरळीतलं आदर्श नगर. ह्या भागातलं मतदान केंद्र आहे. DY पाटील शाळेमध्ये हे सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण काही सजावट आहे ती गुलाबी पद्धतीने करण्यात आलेली आहे. म्हणजे गुलाबी पद्धतीचे कर्टन्स असो, इथे फ्लॉवर्स असो किंवा वरती आपण बघू शकतो की when women rise nation rise, strong women strong tomorrow. अर्थातच जेव्हा महिलांची प्रगती होते तेव्हा राष्ट्राची प्रगती होते आणि जेव्हा महिला स्ट्रॉंग होतात तो त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा जो आहे तो अत्यंत स्ट्रॉंग होतो, असा मेसेज जो आहे तो इथे देण्याचा प्रयत्न झालाय. आतमध्येही आपण बघू शकतो की इथे सर्व महिला अधिकारी ज्या आहेत त्या महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते मतदारांना माहिती देण्यात येते आणि मतदान केंद्रावरती जे आहे त्या संपूर्ण महिला अधिकाऱ्यांकडून जे आहे त्या संचालित करण्याचं महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी की ह्या ठिकाणी आहे महिला पोलीस अधिकारी सुद्धा आहे. सखी मतदान केंद्राचा अर्थ जो आहे की ह्या ठिकाणी संपूर्ण अधिकारी पद्धत आहे किंवा इथला संपूर्ण मतदान केंद्रावरचा जो काही कार्यक्रम आहे तो पूर्णतः जो आहे तो महिलांकडून ठिकाणी एक प्रकारे महिला हँडल करतील असं आहे. या ठिकाणी महिलांना आकर्षित करण्यासाठी, कारण की बऱ्याचदा असं होतं की मतदान केंद्रावरती पुरुषांपेक्षा महिलांची जी मतदानाची टक्केवारी असते ती बऱ्याचदा कमी असते आणि अनेकदा पाहण्यात सुद्धा आहे. महिला ह्या घरात राहतात पण मतदान करण्यासाठी खूप कमी बाहेर पडतात. गेल्या काही वर्षांपासून हा आकडा वाढला जरी असला तरी ज्या महिला घरात राहतात, ज्यांना मतदानाचं महत्व माहिती नाही, अशा महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना त्यांचा हक्क बजावण्याकरता घरातून बाहेर काढण्यासाठी जो आहे मुंबई महानगरपालिकेसोबतच निवडणूक आयोगाकडून जे आहे ते ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. इथेही आपण पाहू शकतो की लिहिलेलं आहे वुमन विथ पॉवर, पॉवर विथ पर्पज. आणि म्हणजे एकंदरीतच महिलांकरता चूज वुमन चूज स्ट्रेंथ, म्हणजे तुम्ही महिलांना जर का ह्या ठिकाणी निवडाल तर त्यासोबतच जे आहे ते तुम्ही एका संघटित होण्याकरता तुम्हाला अत्यंत महत्वाची अशी गोष्ट महिला आहे. समोर बघू शकतो आपण एक सेल्फी पॉइंट सुद्धा महिलांकरता ठेवण्यात आलेला आहे. एम्पॉवर्ड वुमन ह्या पद्धतीचा सकाळपासून मतदान केल्याआधी अनेक महिला मतदारांनी जे आहे त्या ठिकाणी येऊन आपल्या सेल्फी सुद्धा काढलेल्या आहे. आणि विशेष बाब अशी की ह्या ठिकाणीच्या महिला अधिकारी आहेत मतदान केंद्रावरती, त्या सुद्धा मतदारांना संपूर्ण माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे देतात. बऱ्याचदा असं होतं की मतदान केंद्रावरती गेल्यानंतर अधिकाऱ्यांचा सपोर्ट नसतो, परंतु ह्या ठिकाणावरच्या महिला अधिकाऱ्यांकडून जे आहे मतदान केंद्रावरचं अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण मतदारांना कोणाला कोणताही ह्या ठिकाणी जर का प्रश्न पडला तर त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम जे इथे महिला अधिकाऱ्यांकडून अत्यंत चांगल्या प्रकारे होते. महिलांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावं, महिलांच्या मतदाराची संख्या वाढावी, ह्या मागचा हा महत्वाचा मुख्य जो आपण म्हणू शकतो उद्देश आहे. आणि त्याचसाठी मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्यभरातल्या जितक्या काही महानगरपालिकांमध्ये आज 29 महापालिकांमध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांकरता बऱ्याच ठिकाणी जे आहे ते सखी मतदान केंद्र अर्थातच पिंक बूथ जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि त्यापैकीच हा वरळीतला हा एक सखी मतदान केंद्र अर्थातच पिंक बूथ होता. मी पूनम, कॅमेरामॅन अजय सह, मुंबई.